माळीण गावावर जे संकट कोसळलं ते बघून अक्षरशः रुद्रावताराची आठवण येते। भीमाशंकरला जात असताना डिंबे धरणाच्या अलीकडे सरकारच्या वतीने अनेक फलक लावण्यात आले। त्यातलाच हा एक फलक कालच्या घटनेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे। तो फलक असा आहे, पाण्याच्या छोट्या प्रवाह स्वरूपातील रुद्राला व पर्वतावरून खळाळत येणाऱ्या जलस्वरूपातील रुद्राला नमस्कार असो। पाणी हे किती रौद्र रूप धारण करू शकतं याचा नमुना माळीणमध्ये बघायला मिळाला। मागच्या वर्षी याच पाण्याने उत्तराखंडमध्ये असाच रौद्र रूपातला अनुभव दिला होता, तोच काल माळीणमध्ये दिला। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमध्ये फक्त 6 घरं आणि शाळेची इमारत दुर्घटनेतनं वाचली आहे, तर जवळपास 47 घरं दरडीखाली गाडली गेल्याचा अंदाज आहे। डोंगराचा भाग कोसळलाय। यापुढेही गावकऱ्यांचं इथलं वास्तव्य सुरक्षित नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे त्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्याची योजना जिल्हा प्रशासनानं सुरू केली आहे। माळीण गावातल्या याच माडमास डोंगराचा कडा कोसळला आणि घरं वाहून गेली। पण ही गोष्ट एवढ्याने संपणारी नाही आहे, कारण त्या डोंगराचा पुढचा जो टप्पा आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं सहज वाहून जाऊ शकेल असं तुम्ही बघू शकता। या डोंगराचा इथला टप्पा आहे, खडक अजिबात नाही, फक्त माती आहे आणि जी बऱ्यापैकी वाहून गेली तर फक्त झाडाची मुळं दिसतात। याचा अर्थ इथून माती वाहून जायला सुरुवात झालेली आहे। त्याच्याचबरोबर हा जो रस्ता इथं या ठिकाणी केलेला आहे छोटासा भाग आहे, पण तरीसुद्धा या रस्त्याची ही कडासुद्धा वाहून गेलेली आहे। खडी आपल्याला दिसते की जी वाहत वाहत खाली नाल्यापर्यंत पोहोचली। वरती सतत डोंगरावरती पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळं सतत वाहणारं पाणी आहे, प्रचंड पाऊस आहे, वाहणारं पाणी आहे आणि इथं कुठंही अशा पद्धतीनं माती टिकू शकेल किंवा माती टिकाव धरू शकेल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे हा भाग अजूनही राहण्याच्या लायक नाही असं दिसतंय। भूगर्भशास्त्रज्ञ आहेत ते सांगतील किंवा या संदर्भातले तज्ज्ञ आहेत ते नक्की सांगू शकतील, पण प्राथमिक दृष्ट्या किंवा आता सहजपणे डोळ्याला दिसणारं दृश्य आहे की हा भाग आत्ता इथं राहण्यासारखा नाही, कारण इथून कुठल्याही क्षणी ही माती वाहून जाऊ शकते। माळीणमध्ये झालेल्या दुर्घटनेतून धडा घेऊन इतरही ठिकाणचा विचार करणं आता आवश्यक बनलंय। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि जिल्ह्यातल्या इतरही ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक गावं आहेत। त्यांची पाहणी भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मार्फत करावी लागणार आहे। नेमकी किती गावं धोकादायक आहेत ते तपासून पुढची योजना ठरवावी लागणार आहे। दरम्यान गावातल्या स्मशानभूमीत 16 मृतदेहांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले। उबरा नदीच्या याच काठावर असलेल्या माळीण आणि आंबेगावच्या स्मशानभूमीमध्ये आता 16 जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले। सुरेश पोटे माळीण गावचे रहिवासी आहेत, आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय काय झालं? तुमच्या घरातले किती लोक या दुर्घटनेत सापडले? काय झालं? आमच्या घरात 6 लोक या दुर्घटनेमध्ये सापडले। आई, आजी, मोठा भाऊ, वहिनी आणि त्याची 2 मुलं या दुर्घटनेमध्ये सापडले आणि 2 जण वाचले आमच्यामध्ये। टोटल 8 जण होते घरामध्ये। आता घर म्हणून जे आहे ते आता राहिलेलं नाही, काय नेमकं तुम्ही? माती खाली म्हणजे पूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेले, त्यामुळे घर दिसतच नाही काहीच। आता काय करणार? पण आता घरातली लोकही नाहीत, घरही राहिलेलं नाही, काय ठरवतं? सध्या काहीच पर्यायच नाही आमच्याजवळ, काहीच म्हणजे राहायला काही नाही, खायला पण नाही। त्यामुळे आता सध्या तरी बाहेरच आहे, असंच उघड्यावरच। म्हणजे काय परत इथंच राहणार का दुसरी? काय मनात काय म्हणजे सध्या काय पर्याय व्यवस्थित नाही, इथं राहायचं तर काहीच नाही, सध्या बाहेरच जावं लागणार आम्हाला। परत इथं असेल तर यायची इच्छा आहे का आता इतकं सगळं झालं? इथं म्हणजे आता सध्या राहिलंच नाही कोणी इकडे यायला परत। गावात पण नाही कोण राहिलं आणि आमचे रिलेटिव्ह पण कोणाचं राहिलं नाही, घरातले पण नाहीत, त्यामुळे इकडे यायचा प्रश्नच येत नाही परत। रिलेटिव्हपैकी कोण कोण होतं, त्यांचं काय झालंय? नाही, जे आमचे नातेवाईक आहेत त्याच्यापैकी बरेच कुटुंब ते काय संपले तर मी कोणच नाही सापडलं आणि कोणाचं एका अर्ध जे बाहेर होते तेवढेच आहेत, बाकी कोणच नाही। तुमच्या घरातलं आता कोण कोण राहिले? आता आमच्या घरामध्ये वडील आणि 2 भाऊ, आम्ही, बाकी कोणच नाही। मग आता इथं राहणारच नाहीत आपण? आणि इतर गावातले जे लोक आहेत म्हणजे त्या शाळेच्या मागच्या बाजूला 2-3 जी घरं होती त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? ते त्यांची इच्छा राहायची का आता तुम्ही सगळे सोडणार? त्यांचं तरी म्हणजे ते अजून त्यांनी काही सांगितलेलं नाही, म्हणजे पण ते गाव सोडलेले, ते पण गावामध्ये नाहीत सध्या, घरामध्ये सगळे बाहेर आलेले, तर ते राहतील किंवा नाही त्यांचं काही सांगता येत नाही। म्हणजे जसे बोलला त्याबद्दल धन्यवाद। सुरेश पोटे आपल्याला माहिती देत होते आणि बोलत होते, पण मनात भीती इतकी आहे
एकतर या भूस्खलनामुळे भीती आहे आणि दुसरं म्हणजे घरच राहिलेलं नाही, गावच राहिलेलं नाही, त्यामुळे राहायचं कशाला असाही प्रश्न त्यांच्यासमोर. आणि असा प्रश्न जे वाचलेत गावातले किंवा त्या दिवशी नेमके बाहेर होते आणि त्यामुळे सुदैवाने ते वाचले, त्यांच्याही मनात हाच असेल. दुर्घटना घडल्यानंतर माळीणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे त्या गावात मदत पोहोचायला उशीर सुद्धा झाला होता. आज त्या बाबतीत पोलिसांनी काळजी घेतली आणि कोणतीही गाडी माळीणकडे सोडली नाही. ज्या लोकांची माळीण गावात गरज आहे अशा मंडळींना इतर सरकारी वाहनांमधनं पुढे जायला सांगण्यात आलं, पण सर्व प्रकारच्या खासगी गाड्या डिंभे धरणाजवळच थांबून ठेवण्यात आल्या. त्यामुळे माळीण गावात आणि बाजूच्याही गावातली वाहतूक कोंडी टळली. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर सगळ्यात इथं मदत करायला पोहोचले होते ते पोलीस होते, पण पोलिसांना अनेक गोष्टींमध्ये कालपासून अडचणी आहेत. विजयकुमार मगर आपल्याबरोबर, त्यांच्याकडनं जाणून की नेमक्या काय अडचणी आहेत, काय सांगाल तुम्ही लोकांच्या दृष्टीने, आणि आत्ता जे मदत कार्य सुरू आहे ते जास्त गतीने होण्यासाठी लोकांनी काय करायला हवे, तुम्ही नेमकं काय सांगाल? या ठिकाणी मदत कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करत आहे. पोलीस विभागाच्या दृष्टीने सांगायचं म्हटल्यास पोलीस दल, जिल्हा पोलीस दल असेल, त्याचप्रमाणे कोल्हापूर परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सर्व बंदोबस्तच्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर SRPFचे स्पेशल IGP साहेब, SP साहेब, त्याचबरोबर त्यांच्या 2 कंपन्या, सर्टची म्हणजेच SDRF म्हणून जे म्हटली जाते, स्टेट डिफेन्स रिलीफ करता जो फ्रंट आहे तो सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्या एक कंपनी आलेली आहे. हा संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी आम्ही लावलेला आहे. त्यामुळे पोलीस विभागाला स्पॉटवर तशा अडचणी आता कमी आहेत. तुमच्या दृष्टीने प्राधान्य कुठल्या गोष्टीला? पण नागरिकांच्या दृष्टीने आम्हाला 4 गोष्टी सांगायच्या. त्यामध्ये बरेच नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेऊन या ठिकाणी पाहण्याच्या काय नेमकी परिस्थिती आहे उत्सुकतेपोटे येथे येतात. हा जो स्पॉट आहे हा जवळजवळ 35-40 किलोमीटर खाली तिथपासनं सिंगल रोड आहे आणि वाहतुकीचा फार ताण पोलीस डिपार्टमेंटवर येत आहे. बरेच वाहतूक ही अननेसेसरी वाहन मध्ये रस्त्यात पार्किंग केल्यामुळे होते. त्याचबरोबर नागरिकांच्याकडनं मला एवढे आणखीन सांगायचं आहे की जे फक्त जवळचे नातेवाईक आहेत या ठिकाणी, ज्या गावामधील जे कुटुंबांवर हा अपघात घडलेला आहे त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे, अशा नागरिकांचे म्हणजे जवळचे जे नातेवाईक आहे यांनीच या ठिकाणी आलं तर वावगं ठरणार नाही. परंतु इतरही खूप लोक या ठिकाणी येतात, जिल्हाभरातून येतात, बाहेरने येतात आणि पोलीस विभागावर त्याचा फार अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे कामामध्ये सुद्धा आम्हाला जो व्यवस्थितपणा आम्हाला या ठिकाणी हवा आहे तो मिळत नाही. रस्त्यामध्ये वाहन लावल्यामुळे प्रेतांची किंवा इथले बॉडीज खाली घेऊन जाताना मध्येच गाड्या लावल्यामुळे मोमेंट्स व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे थोडासा तो आम्हाला ताण वाटतो. इतर बंदोबस्त व्यवस्थित आहे. नागरिकांनी आम्हाला हे सहकार्य करावं. विनाकारण या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही. बऱ्याच चॅनल्सवरती हे दृश्य दाखवलेली आहेत. त्यामुळे आता कोणी गर्दी करू नये अशी आमची सर्वांना विनंती आहे. तुमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद. होते पोलीस अधिकारी विजयकुमार मगर जे आपल्याला सांगत होते की मदत कार्य सुरू आहे, पण बघ्यांची गर्दी खूप असल्यामुळं सातत्यानं इथं अडचणी येत आहेत. त्या दूर केल्या तरी मदत कार्य वेगानं होऊ शकेल आणि आणखी काही लोकांना जिवंतपणे बाहेर काढण्यात मदतही होऊ शकेल. माळीणचा भाग दुर्गम असल्यानं तिथं मदत कार्यात अडथळे येत आहेत, कारण त्यामुळं तत्काळ संपर्कासाठी आता तात्पुरता मनोरा उभारून 0899712710 या क्रमांकाची सेवा सुरू करण्यात आली आहे. अडिवरे, डिंभे आणि मनसर उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आलाय. मात्र मदतीसाठी आलेल्या लष्कराच्या 6 गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत, कारण NDRF कडे सध्या मदतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माळीण गावच्या संपूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव आता पुढे आलाय. कॅमेरामन सुनील डांगेसह स्वप्नील बापट, साम TV, माळीण.